नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्रीधन के. आजचा विषय आहे टरबूज पीक आणि टरबूज पिकाच्या विक्रीबद्दलची. तर आपण आज एक थोडक्यात माहिती पाहणार आहोत की टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर जेव्हा आपलं पीक हार्वेस्टिंगच्या टायमिंगमध्ये येतं, त्यावेळेसच्या अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणीबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण पाहूया. तर मित्रांनो, जेव्हा आपला प्लॉट विक्रीसाठी तयार होतो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे टरबूज पीक विकताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत आणि त्या सर्व समस्या आणि त्याच्यावरचा उपाय. तर आपण आज पाहूयात व्यापारी वर्ग टरबूज पिकाची खरेदी करताना कोणत्या गोष्टीचा विचार करतो आणि आपण त्या सर्व कशा प्रकारे हँडल करायच्या. तर मित्रांनो, जेव्हा टरबूज पीक विक्रीसाठी येते, तेव्हा आपण सौदा करतो की भावाबद्दलचा आपण चौकशी करतो. मार्केट रेट काय आहेत आणि कशा प्रकारे आपण खरेदी करणार आहात. तर त्याच्यामध्ये काही गोष्टीचा आपण विचार करायचा. जेव्हा व्यापारी आपल्या शेतामध्ये येतात, तेव्हा एक काही गोष्टीचं आपण पालन करायचं, जेणेकरून आपल्या उद्याच्या अडचणी येणार नाहीत. जेव्हा व्यापारी शेतामध्ये तेव्हा आपल्या फळाची साईज वगैरे सर्व पाहून सौदा करण्यासाठी जेव्हा विचारतो, तेव्हा कमीत कमी सध्याच्या परिस्थितीमध्ये 2 किलोपासूनची पुढची साईज अशा प्रकारे सौदे घेतात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या पिकामध्ये 1.5 किलोच्या आसपासचे, पावणे 2 किलोच्या आसपासचे फळंसुद्धा शेतात राहतात आणि 1 नंबरमध्ये फक्त 2 ते 6 किलो किंवा कमी जास्त अशा प्रकारे ते खरेदी करतात. आणि त्यामुळं आपल्या पिकामध्ये 1.5 किलोचा माल आपल्याला याला मार्केट रेट फार कमी प्रमाणात मिळतो. म्हणून शक्यतो होईन तेवढं 1.5 किलोपासून पुढचा माल अशा प्रकारे आपण सौदा करा, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होणार नाही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे मिळतील. आणि व्यापारी वर्गामध्ये सध्या असे अनेक व्यापारी आहेत की सौदा करतात, गाडी वगैरे भरतात आणि बोलीप्रमाणे तुमचे वजन काटा झालं की पैसे देऊ असं म्हणतात. आणि पुन्हा अनेक फोनपेला पैसेच नाही येत, उद्या टाकतो, पुढचे समोरील व्यापारीच आले नाहीत, अशा अनेक बहाणे तुम्ही सांगतात आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक घटना शेतकरी मित्राबरोबर घडलेल्या आहेत. म्हणून तुम्ही कुणाच्याही आमिषाला बळी न पडता कॅश टू कॅश